sunset and beach. This is the reason why I chose this trip. हाय, मी आहे चिनू अँड वेलकम टू द डे 4 सिरीज ऑफ चिनू चालली कोकणात. सो आज आम्ही दिव्यागर वरून हरिहरेश्वरला चाललोय. सो आम्हाला रस्त्यातच श्रीवर्धनचा बीच लागलाय. सो आम्ही बीच वरती आलो. ही ट्रिप विल ऑल बी अबाउट सकाळी बीच, संध्याकाळी बीच, दुपारी बीच, रात्री बीच, सगळ्या टायमाला बीच. श्रीवर्धनला आलो आणि इथल्या शांत प्रसन्न वातावरणातील एक सुंदर ठिकाण सोमजाई मंदिर. इथे आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. आणि व ऑब्व्हियस आहे, कोकणात आल्यावरती जेवण तर हायलाईट असणारच. आम्ही आलो तवसाळकडमध्ये अँड ट्रस्ट मी, फूड वॉज जस्ट अमेझिंग. पुढे पोहोचलो आमच्या स्टेला. हरिहरेश्वर जवळच सीशाईन बीच रिसॉर्ट, एकदम कोझी फॅमिली रन रिसॉर्ट. आजूबाजूला नारळाची आणि केळीची झाडं आणि समोरच बीच. खूप पीसफुल, खूप होमली वाईज, एक्झॅक्टली वॉट वी नीडेड. हाय, सो आता इव्हनिंग झालंय आणि आम्ही परत चाललो एका बीचवरती. रोज नवीन बीच, रोज नवीन सनसेट. सो आम्ही राईट नाव आहोत हरिहरेश्वरला. थोडंसं असंच वॉक करतोय, जरा बघू कसं आहे ते. या ट्रिपमध्ये आम्ही एक गोष्ट ठरवली आहे की ही ट्रिप फक्त स्पॉट्स कव्हर करण्यासाठी नाही आहे. वी आर चूजिंग टू स्लो डाऊन. कधी कधी एक दिवस फक्त रिलॅक्स करायला, कुठेही न धावता फक्त त्या मोमेंटमध्ये जगायला. कारण ट्रॅव्हल म्हणजे चेकलिस्ट पूर्ण करणं नाही, तर मोमेंट्स क्रिएट करणं आहे. आम्ही डिस्टन्स कमी ठेवतोय, पण मेमरीज मात्र खूप मोठ्या बनवत आहेत. दिस इज वॉट वी केम फॉर, टू पॉज, टू ब्रेथ अँड एकमेकांसोबत खरंच वेळ घालवायला. आणि मग असाच शांत सुंदर दिवस, छान जेवण करून आमचा 4th डे एंड केला. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन, हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूस. बाय.